तर हाय हॅलो नमस्ते, मी वनिता स्वागत करते तुमचं आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मस्त असा नाश्ता बनवायची तयारी चाललेली आहे. आज मस्त असं पनीरचा पराठा आणि दही असा बेत केलेला नाश्त्यासाठी. आणि आम्ही तर मराठी आहोत, तर मराठी लोकांमध्ये तुम्हाला माहितीच असेल साखरशिवाय दही जात नाही. पंजाबी लोक मोस्टली दही प्लेन दहीच खातात, पण आपण महाराष्ट्रीयन असल्यामुळे आपल्याला साखराशिवाय दही खावत नाही. तरी पण मी मुलाला म्हटलं की बाळा तू आज ना अशी दही ट्राय करून बघ कशी लागते मला सांग. तर त्याला दिली मी, पण त्याला काही आवडली नाही. त्याने परत साखर टाकूनच तो पराठ्यासोबत दही खाल्ली. आणि त्यानंतर मग पनीरचीच भाजी बनवायची होती, शाही पनीर. तर मस्त असा मसाला फ्राय करून घेतला कढईमध्ये. त्यामध्ये काय बोलतात कलिंगडचे बी आणि काजू बदाम टाकून मस्त कांदा टमाटर अद्रक लसूण असं सगळं एकत्र करून तळून घेतलं थोडंसं. आणि त्यानंतर त्याची पेस्ट करून घेतली मसाल्याची. मस्त असं शाही पनीर बनवलेलं. आणि तुम्हीही बनवता का शाही पनीर? तुम्हाला आवडतं का? नक्की कमेंट करून सांगा. तर खूपच सोपी अशी रेसिपी आहे त्याची. तसं तर पनीरची रेसिपी मी तुम्हाला पाहिजे असेल तर शेअर करेलच, तरीही थोडक्यात इथे सांगते की मी कशी केलेली. अगोदर तो मसाला सगळा मिक्सरमधून काढून घेतला आणि मग तो मसाला वाटला आहे त्याला तेल टाकलं आणि कढईमध्ये तो मसाला फ्राय केला थोडासा. आणि त्यामध्ये मोजकेच मसाले टाकले, जसं की हळद आणि धनिया पावडर आणि लाल मिर्च पावडर आणि थोडीशी साखर. जो काही असं थोडाफार टेस्ट छान लागते साखर, आणि त्यासाठी थोडीशी साखर टाकली. आणि लास्टला मग कसुरी मेथी आणि कोथिंबीर असं सगळं टाकलेलं आणि ते बनवलेलं. आणि मुलीला इथं म्हटलं थोडासा भात बनव बाई. तर मुलगी इथं तांदूळ धुवत होती, तिने भात बनवला. आणि त्यानंतर म्हटलं आता ना सध्या खूपच गरमी होत आहे आणि या गोधड्या वगैरे काय आपल्या वापरात येत नाही, तर आपण ते याच्यामध्ये टाकूया. तर ही अशी त्या बेडवर पडलेली. त्यानंतर मुलांना शाळेत नेऊन सोडलं आणि येताना मस्त असं प्लांटरवाला भेटलेला. तर येताना 2 झाडे घेऊन आली, जे की कडीपत्ता आणि सदाफुली बोलतात ते झाड होतं. तर आणि हे बघा, हे माझं गुलाबाचं झाड आहे जे सुकलेलं. मग म्हटलं आता हे सुकलं तर याच्यामध्ये चला हे नवीन जे प्लांट आणलेले आहेत ते लावून घ्यावा. आणि कडीपत्ता घरामध्ये असला की बरं पडतं, नाहीतर ऐन टायमाला काय होतं कडीपत्ता भेटत नाही, किंवा मार्केटमधून जो आणतो आपण तो काळा पडतो, सुकतो. त्यासाठी मग म्हटलं चला आता कडीपत्त्याचं झाड घेऊया. मग त्यासाठी कडीपत्त्याचं झाड आणि सदा ते फुलाचं एक झाड घेतलं आणि मग ते प्लांट्स एक्सचेंज करून घेतले व्यवस्थित असे. आणि तुम्हालाही असं झाडं वगैरे आवडतात का? नक्की सांगा. कसं घर छोटं असलं ना तर मग अडचण वाटू लागते ह्या सगळ्या गोष्टींची, पण घर मोठं असलं की मग माणूस असं काही ना काही करतच राहतं, ज्यामुळे घरामध्ये असून प्रसन्न असं वाटायला लागतं आणि घरातलं वातावरणही छान होत जातं, नाही का? तुमच्याही घरी असे प्लांट आहेत का? माझ्या घरी तर आता ॲलोवेराचं तुम्हाला मी दाखवते की एवढे छोटे छोटे प्लांट होते. आता सध्या माझ्याकडे हे 3 प्लांट झालेले आहेत. जेव्हा मी लावलेलं तेव्हा एकदम छोटासा प्लांट होता आणि आता खूपच मोठा झालेला आहे. तर हे सगळे प्लांट मी लावून घेते आणि मग आपण व्हिडिओ नक्की पुढे कंटिन्यू करा. आणि हे जे त्या याच्यामध्ये लावून ठेवलेले आहेत ना झाडं, जसं मी ते रोप आणलं त्यांच्याकडून, त्या काळ्या पिशवीमध्ये ठेवलेले आहेत ना, तर ते काढायला थोडं डिफिकल्ट जात होतं आणि त्यामध्ये खूपच वेळ गेला. झाडं लावणं सोपं वाटतं, पण जे लावतात त्यांनाच माहिती असते की किती अवघड आहे. मी तरी हमेशा नाही करत, पण कधीतरी घरासाठी सगळेच कामं आपल्याला बाई माणसाला करावे लागतात. तर तेच मी इथं करत आहे. त्या प्लांटमध्ये जी त्या झाडाची माती होती पिशवीमधली ती टाकली काही, आणि जी ह्याचा कुंडीमध्ये होती आपली अगोदर गुलाबाच्या रोपाच्या याच्यामध्ये, त्यातली काही माती टाकली. कारण ती जी पिशवीमध्ये माती होती ती खूपच ओली लागत होती. तर म्हटलं एवढी ओली माती खूपच ते झाडाला अजून घट्ट होऊन जाईल ना, त्यासाठी एवढी ओली पूर्ण माती न टाकता थोडी ती आणि थोडी ते ही अशी करून टाकली आणि ते प्लांट लावून घेतलं. किती छान वाटत आहे ना प्लांट. चला आता हे तर लावून झालं. आता आपल्याला लावायचं आहे कडीपत्त्याचं झाड. तर त्याचंही तसंच केलं. अगोदर जी आपली याची गुलाबाच्या झाडाची कुंडी होती ते काढून घेतले आणि त्याच्यामध्ये मग हे कडीपत्त्याच्या झाडाची माती टाकली थोडीफार, जेणेकरून हे झाड पटकन निघावं. कारण ते खूप मुळं असे आतमध्ये गेलेले आहेत, खूप दाट झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता, हे बघा एवढे मुळे ते असे मातीमध्ये चिटकलेले होते. खूप मुश्किलीने मी काढलेले आहे ते व्यवस्थित आणि ते लावती आहे.
आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ आले तर तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळतील. आणि थोडीफार काही कामं राहिलेली ती रात्रीच्या वेळेस करायला घेतली, जसं की सोफा कवर वगैरे चेंज करून घेतला. खूप दिवसापासून चेंज करायचा राहिलेला जो रेडवाला सोफा कवर होता तोच टाकलेला होता, तर म्हटलं आता हा सोफा कवर चेंज करून घेऊया. तोही चेंज करून घेतला. आणि उशांचे कवरही धुवायला काढलेले, तेही लावायचे होते, तर म्हटलं अगोदर हे करून घेऊया, म्हणजे आरामात बसून ते करता येईल आपल्याला. आपण आरामामध्ये मग बसून ते लावून घेऊ जे आपल्याला कवर लावायचे आहेत ते. आणि तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडतात का? आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ असेच तुम्हाला येत राहतील. असे कवर कोणाकोणाकडे आहेत नक्की मला सांगा. मी तर हे फ्लिपकार्टमधून मागवलेलं आहे. टी व्ही बघता बघता माझे हे कामं सुरू आहेत. अशी कामं टी व्ही बघता बघताच होतात, नाहीतर माणूस विसरून जातो आणि वेळ पण वाया जातो आणि ते काम होतही नाही. त्यानंतर असा काही लूक दिसत होता. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक